नसेल, त्यांना संविधानात अभ्यास नसेल, अभ्यास असता तर ते त्यांनी वेआउट काढला असतं ना. वेआउट खरं तर पत्रकारांना मी काल माझ्या एक सिनियर पत्रकारांना विचारलं, अरे 2016 पासून म्हणजे 7-8 वर्ष झाले, 18, 19, 20, 22 तुम्ही एकच शब्द मंत्री, उपमंत्री, मुख्यमंत्र्याच्या तोंडून ऐकता. कुठला शब्द? मराठ्याला आरक्षण द्यायला आमची काय हरकत नाही, फक्त ओबीसीला धक्का नाही लागला पाहिजे. त्याला पत्रकारांनी एकही मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला, मंत्र्याला हे विचारत नाही कसं द्यायचं आरक्षण, सांगा बरं, कसा धक्का लागणार नाही आणि कसं आरक्षण देणार, असा प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे पत्रकारांनी, या मंत्र्यांना. याचे तोंड बंद होतील नसेल, त्यांना संविधानात अभ्यास नसेल, अभ्यास असता तर ते त्यांनी वेआउट काढला असतं ना. वेआउट खरं तर पत्रकारांना मी काल माझ्या एक सिनियर पत्रकारांना विचारलं, अरे 2016 पासून म्हणजे 7-8 वर्ष झाले, 18, 19, 20, 22 तुम्ही एकच शब्द मंत्री, उपमंत्री, मुख्यमंत्र्याच्या तोंडून ऐकता. कुठला शब्द? मराठ्याला आरक्षण द्यायला आमची काय हरकत नाही, फक्त ओबीसीला धक्का नाही लागला पाहिजे. त्याला पत्रकारांनी एकही मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला, मंत्र्याला हे विचारत नाही कसं द्यायचं आरक्षण, सांगा बरं, कसा धक्का लागणार नाही आणि कसं आरक्षण देणार, असा प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे पत्रकारांनी, या मंत्र्यांना. याचे तोंड बंद होतील. इकडे आड तिकडे वीर म्हणतात ना, म्हणजे आता सोडून परत जावं तर ते योग्य नाही, काही न घेता. मुंबईत जावं तर मुंबईचे हाल ते बेहाल होतील लोकांचे. आणि त्यांनी बघितलं ते जे मार्केट होतं तिथे जे झोपले होते इकडे तिकडे महिला पुरुष वगैरे, ते त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला उद्या जाणार कुठे, हे सकाळी जाणार कसे, कसे झोपले ते बघा ते पोरं. त्यांना फिलिंग झालं ते, त्याच्यामुळे त्यांना कुठल्याही परिस्थितीत ते संपवायचं होतं. आणि मग यांनी सांगितलं सगळे सोयरे ठीक आहे, पण एक गोष्ट ते नेहमी सांगत होते की आईकडले पण तुम्ही घ्या. गव्हर्नमेंटने त्याच्यात गुगली मारली, आईकडले त्यांनी घेतलेच नाही, वडिलाकडले सगळे सोयरे त्यांनी घेतले. तर एक प्रकारची त्यांची फसवणूक झाली म्हटलं तरी चालेल. आणि इंटेन्शन गव्हर्नमेंटचे आहे की कुठल्याही परिस्थितीत त्यांना देणार आहे. आता गव्हर्नमेंट त्यांच्या सोबत असल्यावर कुठल्याही परिस्थितीत मराठाला ओबीसीकरण करायचं, मराठाला कुणबी करायचं आणि दाखले द्यायचे. पण आता परिस्थिती परत चेंज झाली. आता खरं म्हणजे त्याचीही गरज नाही. आता जो रिपोर्ट आलेला आहे, काल परवा जो सर्वे झाला आरटीवर, त्याचा रिपोर्ट तो अहवाल होईल, तो डेफिनेटली हेच येणार आहे की मराठा हे मागासवर्गीय आहे आणि ओबीसीला पात्र आहे, असा रिपोर्ट आला. सगळे 100% मग काय, त्या सगळे सोयऱ्याची गरज नाही आणि कुठल्याच सोयऱ्याची गरज नाही, सगळे ऑटोमॅटिक ज्याला पाहिजे मराठा ते जाऊन सर्टिफिकेट येते. तर अशी परिस्थिती आहे, परिस्थिती बदलली आता. मग म्हणून माझं म्हणणं आहे की ते होऊन जाईल. आणि माझ्याही मनात तेच होतं की मी नेहमी सांगत होतो, तुमच्याकडे सांगितलं होतं एकदा मी, ते तसेच आहे. कुणबी आणि मराठा काही वेगळे नाही. तर आता आम्ही प्रत्यक्ष बघतो ना, कशाला तुम्ही ब्रिटिशकालीन पुरावे हे ते काय करायचे बघायचं नाही. आमच्या गावातच ते कुणबी आहे ते मराठा तेच आहे. नारायण राणे म्हणतात मराठा कुणबी वेगळे, त्यांच्या डोक्यात 96 कुळी वगैरे आहे ना, त्याच माणसाने म्हणावं का की ज्याने आरक्षणासाठी समिती नेमली होती, त्यांचे अध्यक्ष होते नारायण राणे. मग ते पण ते पुढे जाऊन काय म्हणतात, आम्हाला आरक्षण पाहिजे पण मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे. म्हणजे आमचं नाव बदलणार नाही, आमचं जात बदलणार नाही, मराठा ओबीसी. तर ते होऊ शकते, काय विषय. ते तत्सम जर आपण केलं तर जसं आमचं आहे, बंजारा म्हटलं काय, लमाणी म्हटलं काय, लबान म्हटलं काय, धाडी म्हटलं काय, धाडिया म्हटलं काय, सोनार बंजारा म्हटलं काय, एकच होतं. तर असा तो प्रकार आहे. त्यामुळे मान्य आपले नारायण राणे साहेबांनी नंतर सांगितलं की आम्हाला आरक्षण पाहिजे पण मराठा म्हणून पाहिजे. त्यामुळे अनेक गैरसमज या आरक्षणाबद्दल आहे महाराष्ट्रामध्ये आणि एवढं कन्फ्युजन आहे. आणि ते मी सरळ करण्याचा प्रयत्न करतो. मी हा फॉर्म्युला जो आणलेला आहे तो फॉर्म्युला जर लागू झाला
तर सगळ्यांना आरक्षण मिळेल, कोणाला धक्का लागणार नाही. आणि आपलं जे महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे याची म्हणजे आज लक्तरे तोडल्या जात आहे. आज स्पोर्ट 10% आरक्षण होतं, ओबीसीला 4% होतं भटक्या म्हणताना. नंतर मंडल आयोग आला, नंतर शरद पवार आले, मंडल आयोग लागू करायचं होतं त्यांनी, आणि ही जे बॅक स्टोरी आहे. अलीकडे कालच मला वाटते शरद पवार आपले यांनी टीका केली माझ्यावर भुजबळांनी की हरिभाऊ काही समजत नाही, 17% आहे ना त्याच्यातही ते देऊ म्हणतात ते मराठ्यांना कुठून देणार आहे वगैरे. भुजबळ साहेब बोलले भुजबळ साहेब बोलले म्हणतात की हरिभाऊ राठोडला इथलं काही कळत नाहीये आणि ते ओबीसीचं आहेच मुळात 17%, त्याच्यात ते मराठ्याला ते टाकलं म्हणतात. तर माझं असं म्हणणं आहे की आता सध्या तरी कुणबी मराठा एकच आहे ना. 80 सगळ्यांना माहिती आहे 80% लोक ऑलरेडी दाखले घेते आहेत म्हणजे, आणि 10-15% राहिले. माझं म्हणणं आहे की ह्या 10-15% सगळ्या म्हणजे मराठ्यांना कुणबी करून किंवा मागासवर्गीय ठरणारच आहे. उद्या जो रिपोर्ट येईल ना, उद्या परवा रिपोर्ट येईल ना आपल्या याचा, कुठला आहे तो शिंदे नाही सुक्रे आहे, म्हणजे सुनील सुक्रे मागासवर्गीय आयोग. शिंदे आयोग वेगळा. आणखी हे मागासवर्गीय आहे की नाही ठरवण्यासाठी हा मूळ महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग, त्याला खूप अधिकार आहे त्या मागासवर्गीय ठरवायचे वगैरे. 2-3 दिवसात तो रिपोर्ट येईल आणि ते निश्चितपणे मागासवर्गीय आहे म्हणून ते निश्चित होतील. मग त्यावेळेस कुठे तुम्ही देणार का? राज्याला फक्त ओबीसी मध्ये टाकायचा अधिकार आहे, दुसरा कुठेच नाही. SC STचा अधिकार सेंट्रलला आहे. परंतु सरकार सुद्धा काय मागच्या वेळेस चूक केली. मागच्या वेळेस ते SC BC जे म्हटलं होतं, SC BCचा लॉंग फॉर्मच सोशली एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास म्हणजेच ओबीसी होतं. तर मागच्या 2 वेळा सरकारने मूर्ख बनवलं लोकांना, पण शेवटी ते टिकलं नाही. आता मी हा बॅकग्राऊंड तुम्हाला सांगितलं. आता मी आजच्या जयंती की महापरिनिर्वाणाच्या दिवशी आम्ही भेटलो तिथे. मी त्यांना काय सांगितलं की साहेब तुम्ही एक काम करा, तुम्ही आमच्या बारामुल्लाला सुद्धा आरक्षण मिळायला पाहिजे असं म्हणा, आम्ही मराठा आरक्षण मिळायला पाहिजे असं म्हणतो. आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. हे ठरलं, बैठकीमध्ये ठरलं. आणि त्या दिवशी ते बोलले, तसं बोलले, प्रेसला बोलले, तुमचे लोक आले होते की बारामुल्लाला सुद्धा आरक्षण द्या असं बोलले. पण 8 दिवसानंतर मी आता हे जे पुढारी न्यूज आहे त्याच्यावर माझा एक इंटरव्ह्यू झाला आणि तो इंटरव्ह्यू झाला तर त्याच्यामध्ये मी असं म्हटलं की काय जरांगे फक्त मराठा म्हणतात, मराठा आमचे लेकरं, आमचे लेकरं, मग बारामुल्लाचे आमचे लेकरं का म्हणत नाहीत ते असं बोललो. तर ते व्हिडिओ त्याने ऐकल्यानंतर ते त्याला हर्ट झाला. तर जेव्हा मी त्याच्याकडे गेलो तर ते बारामुल्लांना वेगळं द्या असं ते होतं ना त्याच्यात. अरे हो म्हणा आठवलं, ते बारामुल्लाबद्दल तुम्ही काहीतरी बोलला म्हणे काल. तुम्ही बोलला म्हणे की आई जरांगे काही बोलत नाही, असं कसं तुम्ही गैरसमज करता. मी बोललो नाही का म्हणे, तुसदला बोललो ना म्हणे मी. म्हटलं तुम्ही बोलला ते खरं आहे, तुम्ही धनगराबद्दलही बोलला, एक वेळ बोलला सोडून दिला, असं नाही वारंवार बोला ना. जसं मराठाचं बोलतात तसं धनगराचंही बोला, बंजाराचंही बोला आणि बारामुल्लाचं बोला. बंजाराचे फक्त एक वेळ बोलले, ते धनगराचं कधी कधी बोलतात. आता ते धनगरां मुसलमानांना मिळून देतो आज. तर माझं ते म्हणणं होतं. तर त्याच्यावर नाही तुम्ही खोटे बोलता वगैरे थोडंसं वादविवाद असं सुरू झालं. पण तो सगळं लाईव्ह होतं. आता मलाही माहीत नाही, त्याला माहीत होतं पण मला माहीत नव्हतं हे लाईव्ह होत आहे. असू दे. मग ते काय म्हणाले, साहेब तुम्ही सिनियर आहात आणि तुम्ही आलात, स्वागत आहे, परंतु यानंतर असं काही म्हणजे माझ्याबद्दल बदनामी होईल असं काही म्हटलं. काही माझा त्याच्यात उद्देश नव्हता. माझा उद्देश तोच आहे की तुम्ही वारंवार बोला. तो विषय संपल्यानंतर मी त्यांना फॉर्म्युला वगैरे काही दाखवलं, थोडी आयडिया